नमस्कार. आपण बघत आहोत केमिकल रिॲक्शन्स. आपण या ठिकाणी अल्कोहोलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स बघत आहोत. या ठिकाणी आपण जी केमिकल रिॲक्शन बघतोय त्या केमिकल रिॲक्शनचं नाव काय आहे? ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आपल्याला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. मग ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय? या शब्दापासून आपण सुरुवात करूयात. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर काय तयार होतं याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. ओके, बघा. आता पहिला शब्द जो आहे तो आहे ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे नेमकं काय? ऑक्सिडेशन नेमकं कशाला म्हणतात? अरे बाबांनो, आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. मला सांगा, ऑक्सिडेशन करायचं आहे, मग ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनची ॲडिशन करणे, ऑक्सिजन मिसळणे म्हणजे ऑक्सिडेशन. किंवा रिमूव्हल ऑफ काढून टाकणे, हायड्रोजन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऑक्सिडेशन. तुमच्या समोर दोन गोष्टी आहेत. आपण सर्वांनी लक्षात घ्यायचं बाबांनो, ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशनचा अर्थ असा होतो की ऑक्सिजन मिसळणे, किंवा ऑक्सिडेशनचा अर्थ असाही होतो की हायड्रोजनला काढून टाकणे. म्हणजे ऑक्सिजनची ॲडिशन करणे किंवा हायड्रोजनला काढून टाकणे, या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, ते म्हणजे ऑक्सिडेशन. आणि म्हणून ॲडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. एक वाक्य क्लिअर. तुम्हा सर्वांना माहीत असलं पाहिजे, ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? ऑक्सिडेशन करण्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर केला जातो. ऑक्सिडेशन आपोआप होणार नाही. मग ऑक्सिडेशन घडवून आणणारा जो कोणी असतो त्याला आपण म्हणतो ऑक्सिडायझिंग एजंट. आणि लक्षात ठेवा, वेगवेगळ्या प्रकारचे ऑक्सिडायझिंग वापरून अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करता येतं. मग हे कुठले कुठले आहेत, कोणकोणत्या ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करतात, याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण थोडक्यात घेऊयात. पहा, ह्याच्यामध्ये नंबर 1 आहे K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. ह्याचं नाव आहे ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4. दुसरा जो आहे KMNO4 अधिक डायल्यूट H2SO4. ह्याचं नाव आहे ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट. तिसरा CrO3 क्रोमिक अनहायड्राईड. क्रोमिक अनहायड्राईड म्हणतात, क्रोमिक अनहायड्राईड किंवा क्रोमियम ट्रायऑक्साईड सुद्धा म्हणतात, किंवा क्रोमिक ॲसिड सुद्धा म्हणतात ह्याला. चौथा आहे डायल्यूट नायट्रिक ॲसिड. डायल्यूट नायट्रिक ॲसिड HNO3. आणि पाचवा आहे PCC. आणि सहावा आहे PDC. ऐका, मी तुम्हाला काय सांगतोय बघा. अरे बाबांनो, आपल्याला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करता येतं का? येतं. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करण्यासाठी वेगवेगळ्या ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर केला जातो. कोणकोणते? आपल्यासमोर नाव आहे इथं. ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, ॲसिडिफाईड पोटॅशियम परमॅग्नेट, क्रोमिक अनहायड्राईड, डायल्यूट नायट्रिक ॲसिड, PCC म्हणजे पायरेडिनियम क्लोरोक्रोमेट, PDC पायरेडिनियम डायक्रोमेट. हे सगळे जे आहेत ना, हे सगळे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. या ऑक्सिडायझिंग एजंटचा वापर करून आपण काय करतो? ऑक्सिडेशन. त्याच्यापैकी हे वरचे 4 जे आहेत ना, ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. कसले? स्ट्रॉंग. आणि खालचे जे 2 आहेत ते आहेत माइल्ड, सौम्य आहेत. ऑक्सिडायझिंग एजंट 2 प्रकारचे, स्ट्रॉंग आणि माइल्ड. हे वरचे 4 स्ट्रॉंग आहेत, खालचे 2 माइल्ड आहेत. PCC, PDC, पायरेडिनियम क्लोरोक्रोमेट, पायरेडिनियम डायक्रोमेट, हे जे 2 ऑक्सिडायझिंग एजंट आहेत हे माइल्ड आहेत, आणि हे वरचे 4 जे आहेत ते स्ट्रॉंग. हे स्ट्रॉंग, हे माइल्ड. ठीक आहे. मग काय फरक आपण त्यावेळेस बघू रिॲक्शन करताना. आणि आता आपण सुरुवात करूयात आपल्या प्रत्यक्ष रिॲक्शनला. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणे. तुम्हाला माहीत आहे, अल्कोहोल 3 प्रकारचे: प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल, टर्शियरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होतं, परंतु टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन सहजासहजी होत नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज टर्शियरी अल्कोहोल, कारण टर्शियरी अल्कोहोलमध्ये
अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नसतो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या त्या ठिकाणी आपण समजून घ्यायच्या आहेत. आपण त्याला सुरुवात करू. ओके, बघा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या बरं का. फार सोपं आहे आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. भरपूर व्हिडिओ टाकलेत आपण आणि हे सगळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचते ह्याची काळजी तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, रिॲक्शन मी इथे वरी करतो पहिल्यांदा करण्यासाठी. तुम्हाला काय करायचं, अल्कोहोल घ्यायचं आहे. अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे. एक लक्षात घ्या, आपण जेव्हा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा अल्कोहोलपासून तुम्हाला मिळणार आहे अल्डिहाइड, तुम्हाला मिळणार आहे कीटोन, तुम्हाला मिळणार आहे कार्बोक्सिलिक ॲसिड. रिॲक्शन कशी होते सांगतो. आणि अल्कोहोलचं आपण काय करणार आहोत, ऑक्सिडेशन. मग नेमकं करायचं कसं सांगतो. बघा, हा कार्बन, हा हायड्रोजन, हा ऑक्सिजन, हा हायड्रोजन प्लस घेऊ आपण ऑक्सिजन, ऑक्सिडेशन. हे तर घ्या ऑक्सिडायझिंग एजंट. काय घ्या, ऑक्सिडायझिंग एजंट. जो घ्यायचा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा, हा अल्कोहोल आहे. एक वाक्य आपण पाठ करून टाकायचं. तुम्हाला जर अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर दोन गोष्टी फार महत्त्वाच्या. तुम्हाला 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. आपण जेव्हा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा आपल्याला 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. त्या 2 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन OH मधला असला पाहिजे. हो का, हा बॉन्ड तोडायचं. आणि OH ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा कार्बन, OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा कार्बन. या अल्फा कार्बनवरचा एक हायड्रोजन काढून टाकायचा. बघा बघा, कळालं का. अरे बाबांनो, एक वाक्य लक्षात ठेवा. आपण जेव्हा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा एक वाक्य फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी आपल्याला 2 हायड्रोजनचे ॲटम काढून टाकायचे आहेत. त्या 2 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन हा OH मधला पाहिजे आणि दुसरा हायड्रोजन हा अल्फा कार्बनवरचा पाहिजे. हो का, OH मधला एक हायड्रोजन, अल्फा कार्बनवरचा एक हायड्रोजन. H2O निघून जाईल. उरलं कोण, CO. आणि हा CO म्हणजेच अल्डिहाइड कीटोन प्लस लिहू इथं H2O. संपली रिॲक्शन. आता हे वाक्य सोडू नका. तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं असेल त्या प्रत्येक वेळेस एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं. बाबांनो, या ठिकाणी आपल्याला 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. त्या 2 हायड्रोजनपैकी एक हायड्रोजन हा OH मधलाच पाहिजे आणि दुसरा अल्फा कार्बनवरचाच पाहिजे. संपलं. मग आता तुम्हाला माहित आहे प्रायमरी अल्कोहोल कसं असतं. हो का, RCH2OH प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल RCHROH. टर्शियरी अल्कोहोल RCRR आणि OH. हा फर्स्ट डिग्री अल्कोहोल, हा सेकंड डिग्री अल्कोहोल, हा टर्शियरी अल्कोहोल. असे 3 अल्कोहोल्स आहेत ना, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी. आता मला सांगा, प्रायमरी अल्कोहोलमध्ये OH मधला एक H काढायचा आणि अल्फावरचा एक H काढून टाकायचा. म्हणजे याच्यामध्ये अल्फा कार्बनवरती हायड्रोजन आहे. ओके. सेकंडरी अल्कोहोल, OH मधला एक काढून टाकायचा, हा अल्फा कार्बन, अल्फा कार्बनवरती हायड्रोजन आहे, हे H2 काढून टाकायचा. परंतु टर्शियरी अल्कोहोलमध्ये OH मधला एक काढून टाका पण अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नाही. म्हणून टर्शियरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन सहजासहजी होत नाही. याचं ऑक्सिडेशन करणे अवघड आहे, डिफिकल्ट आहे. त्याच्या मागचं कारण असं आहे की टर्शियरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नसतो, म्हणून त्याचं ऑक्सिडेशन करणं डिफिकल्ट आहे. अजून काय सांगायचं आहे, बस हे एक महत्त्वाचं कारण आपण लक्षात घ्यायचं. आता आपण सुरुवात करू. पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोल, पुन्हा सेकंडरी अल्कोहोल आणि पुन्हा टर्शियरी अल्कोहोल. अशा प्रकारे या ठिकाणी तिन्ही प्रकारच्या अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन करू. ओके, बघा एक एक रिॲक्शन. पहिला भाग आहे प्रायमरी अल्कोहोल, मग सेकंडरी अल्कोहोल आणि मग टर्शियरी अल्कोहोल. एक वाक्य लक्षात घ्या, 2 हायड्रोजन काढून टाका. 2 हायड्रोजन पैकी एक OH मधला पाहिजे आणि दुसरा अल्फा कार्बनवरचा पाहिजे. चला पहिल्यांदा घेऊ आपण प्रायमरी अल्कोहोल. आता बघा रिॲक्शन करतो मी. हे पहा, RCH2OH हा कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल. हा कोण आहे, प्रायमरी अल्कोहोल. ह्याचं आपण करू ऑक्सिडेशन. त्यासाठी घेऊ आपण ऑक्सिजन, नेसेंट ऑक्सिजन, नवजात ऑक्सिजन, ताजा ऑक्सिजन.
ताजा ऑक्सिजन वापरायचा, फ्रेश वापरायचं, नेसेंट म्हणायचं त्याला. आणि या ठिकाणी आपण वापरूया स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4 ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. हा आहे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा ऑक्सिडायझिंग एजंट वापरतोय? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरतोय. ठीक आहे. अल्कोहोल आहे, तुम्हाला अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करायचं आहे, म्हणजे तुम्हाला 2 हायड्रोजन काढून टाकायचा आहे. OH मधला 1 काढून टाकावा व हा अल्फा कार्बन OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय त्या कार्बनला अल्फा कार्बन म्हणायचं, त्याच्यावरचा हायड्रोजन काढा, H2O निघून जाईल. लिहू इथं -H2O उरलं काय? RCHO म्हणजे थोडक्यात RC≡OH चालतंय. काय तयार झालं? अल्डिहाइड. काय तयार झालं? अल्डिहाइड. संपलं. पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेला प्रोडक्ट हा अल्डिहाइड आहे. काय झालं तुमच्या समोर आहे. आता परत काय होतं, या अल्डिहाइडचं परत होतं ऑक्सिडेशन. लक्षात घ्या, तुम्ही जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर रिॲक्शन एका स्टेपमध्ये थांबत नाही, पुन्हा ऑक्सिडेशन होतं. आणि हा जो अल्डिहाइड आहे ह्याच्यामध्ये पुन्हा काय होतं? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, कार्बन हायड्रोजन, कार्बोनिल कार्बन आणि हायड्रोजन याच्यामध्ये ओची ऑक्सिजनची ॲडिशन होते आणि पुन्हा तयार होतो कार्बॉक्सिलिक ॲसिड RC≡OH. आणि हा आहे तुमचा कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिड संपलं. म्हणजे कसं हो का, प्रायमरी अल्कोहोलचं आपण जर ऑक्सिडेशन केलो तर पहिल्यांदा अल्डिहाइड तयार होतो, पुन्हा अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होऊन कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होतो. तर अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आपल्या समोर आहे. मग समजा तुम्हाला जर प्रायमरी अल्कोहोलपासून फक्त अल्डिहाइड तयार करायचं असेल तर आपल्याला फक्त माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घ्यावं लागेल, माइल्ड PCC किंवा PDC. जर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलपासून केवळ फक्त आणि फक्त अल्डिहाइड तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला फक्त आणि फक्त PCC किंवा PDC हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट वापरावा लागेल. कसं मी करून दाखवतो बघा. रिॲक्शन सेम तशीच RCH2OH प्लस काय करू आपण ह्याचं ऑक्सिडेशन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. त्यासाठी वापरला आपण PCC, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट. लक्षात ठेवा, पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. रिॲक्शन फक्त एका स्टेपमध्ये थांबते. तुम्हाला माहित आहे OH मधला 1 हायड्रोजन काढावा व अल्फा कार्बनवरचा 1 H काढून टाकावा. आणि लक्षात घ्या, तुम्ही एक वाक्य लक्षात घ्या की OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला तो अल्फा, H2O निघून जाईल. लोक इथं -H2O आणि तयार होईल RCHO. लिहा डायरेक्ट चालते RCHO आणि तयार झाला आपला अल्डिहाइड. संपलं. बघा, म्हणजे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करताना तुम्ही कसल्या प्रकारचा ऑक्सिडायझिंग एजंट घेताय हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतलात रिॲक्शन 2 स्टेप होते. प्रायमरी अल्कोहोलचा अल्डिहाइड होतो आणि अल्डिहाइडचा पुन्हा कार्बॉक्सिलिक ॲसिड घेतो. परंतु तुम्ही जर त्या ठिकाणी माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घेतलात तर प्रायमरी अल्कोहोलचं फक्त अल्डिहाइड होतं, अल्डिहाइडचं पुन्हा कार्बॉक्सिलिक ॲसिड होत नाही. तर हा संपूर्ण भाग त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. आता याची काही उदाहरणं घेऊया आणि मग सेकंडरी अल्कोहोलकडे आपण जाऊयात. ओके, बघा. आणि बोल आता जाऊयात आपण काही उदाहरणाकडे. एक उदाहरण बघूया म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ओके, बघा. एक्झाम्पल नंबर 1 घेऊ आपण. CH3 CH2OH हे आहे तुमचा प्रायमरी अल्कोहोल. नाव आहे CH3 CH2OH इथिल अल्कोहोल. याचं करा ऑक्सिडेशन. हो का, हे ऑक्सिडेशन. आणि ह्यासाठी वापरू आपण PCC म्हणजे माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे रिॲक्शन फक्त एका स्टेपमध्ये पूर्ण होते. तुम्हाला माहित आहे अल्कोहोलचं आपल्याला जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर आपल्याला 2 हायड्रोजन ॲटम्स काढून टाकायचे. कुठले कुठले? OH मधला 1 हायड्रोजन काढून टाकावा व अल्फा कार्बनवरचा 1 H काढून टाकावा. हो का, H2O निघून गेलं, H2O निघून गेलं. उरलं काय? CH3 CHO. लिहू काय डायरेक्ट CH3 CHO. इथे लिहू खाली -H2O झालं. हे कोण आहे? इथिल अल्कोहोल. आणि हे कोण आहे? असिटाल्डिहाइड. अशा प्रकारे या ठिकाणी एका स्टेपमध्ये रिॲक्शन पूर्ण. लक्षात घ्या, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घेतला रिॲक्शन एका स्टेपमध्ये पूर्ण होते. कशी? तुमच्या समोर आहे.
परंतु जर आपण त्या ठिकाणी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते ना, ती बी घेऊ आपण. आता बघा इथे कसं होईल. CS3 तीच रिॲक्शन CH2OH, ह्याचं करू आपण ऑक्सिडेशन, नेसेंट ऑक्सिजन. फक्त आपण चेंज करू ऑक्सिडायझिंग एजंट कोणता, K2Cr2O7 प्लस डायल्यूट H2SO4, ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट तुम्हाला माहित आहे, अल्कोहोलचं आपण जेव्हा ऑक्सिडेशन करतो 2 H काढा, OH मधला 1 H काढा आणि अल्फा कार्बनवरचा 1 H काढा, H2 निघून जाईल, उरलं काय CH3CHO. CH3CHO म्हणजेच C=OH. परंतु या ठिकाणी आपण काय घेतलंय, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतलंय, म्हणून पुन्हा ऑक्सिडेशन होईल, फर्दर ऑक्सिडेशन होईल. हो का, पुन्हा होईल ऑक्सिडेशन याचं. मग काय होतं, कार्बोनिल कार्बन आणि हायड्रोजन ह्या दोघांच्या मध्ये ऑक्सिजनची ॲडिशन होते. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज द ऑक्सिडेशन, अँड ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज टेक्स प्लेस बिटवीन कार्बोनिल कार्बन अँड हायड्रोजन अँड फॉर्मेशन ऑफ CH3COOH. दिस इज द ॲसिटिक ॲसिड. दिस इज द ॲसिटिक ॲसिड. बस संपलं. म्हणून या ठिकाणी एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, आपण जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला तर 2 स्टेप रिॲक्शन होते. पहिल्यांदा अल्डिहाइड, पुन्हा कार्बोक्सिलिक ॲसिड. आपण जर PCC किंवा PDC यांच्यासारखा पायरिडिनियम क्लोरोक्रोमेट सारखा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घेतला, रिॲक्शन फक्त 1 स्टेप होते. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. ओके, आता आपण आणखीन काही उदाहरणं घेऊ. बघा, CH3 CH2 CH2OH यानं प्रोपिल अल्कोहोल, याचं करू आपण ऑक्सिडेशन. त्यासाठी वापरू आपण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट कुठला, PCC. चला, तुम्हाला माहित आहे अल्कोहोलचं आपल्याला जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला 2 हायड्रोजन काढून टाकायचे. किती, 2. एक OH मधला काढा, दुसरा अल्फा कार्बनवरचा काढा, H2O निघून गेलं, -H2O. काल उत्तर बघा, CH3 CH2 CHO झालं, प्रोपिओनाल्डिहाइड आलं. CH3 CH2 CHO, दिस इज नथिंग बट द प्रोपिओनाल्डिहाइड. दिस इज नथिंग बट द प्रोपिओनाल्डिहाइड. अशी अनेक उदाहरणं आपल्याला काढता येतील, अनेक उदाहरणं करता येतील. ओके, बघा अजून एक उदाहरण बघा. हे बघा तुमचा बेंझिल अल्कोहोल, CH2OH, बेंझिल अल्कोहोल आहे, करा ऑक्सिडेशन. हे घेतला ऑक्सिजन, काय घ्या, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट PCC घेतला. PCC तुम्हाला माहित आहे अल्कोहोलचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं असेल तर 2 हायड्रोजन काढून टाकावे, त्याच्यापैकी एक OH मधला काढून टाकावा, एक अल्फा कार्बनवरचा काढून टाकावा. H2O निघून गेलं, लिहू का इथं -H2O, उरलं काय, बेंझिन रिंग CHO म्हणजे बेन्झाल्डिहाइड तयार झालं. काय, बेन्झाल्डिहाइड. सो दिस इज द बेन्झाल्डिहाइड. संपलं. असे किती उदाहरणं आपल्याला करता येतील. काही उदाहरणं आपल्यासमोर आपण केलेली आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलेलं आहे. सेकंडरी अल्कोहोलचं कसं ते बी घेऊ, पण तुम्हाला होमवर्क देतोय. होमवर्क बघा, हे तुम्ही करा, हे तुम्ही घरी करा. करा ह्याचं ऑक्सिडेशन. ठीक आहे, अजून एखादं उदाहरण बघा, हे पण तुम्ही घरी करा. ऑक्सिडेशन PCC. ओके, हे 2 एक्झाम्पल्स तुम्ही घरी करा तुमच्या प्रॅक्टिससाठी. ओके, आता नेक्स्ट भागाकडे आपण जाऊयात. आता आपण करूयात सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन तुम्ही जर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या सहाय्याने केला किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या सहाय्याने केला, प्रोडक्ट एकच येतो, रिॲक्शन 1 स्टेप येते. प्रायमरी अल्कोहोलला 2 वेगवेगळे प्रोडक्ट आले. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेतला, अल्डिहाइड तयार झाला, पुन्हा कार्बोक्सिलिक ॲसिड. माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट घेतला, फक्त अल्डिहाइड. एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं, सेकंडरी अल्कोहोल आपण जेव्हा घेतो, तुम्ही माइल्ड घ्या किंवा स्ट्रॉंग घ्या, तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंट कसला बी घ्या, त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा फक्त कीटोन आणि कीटोन असतो. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या सहाय्यानं करा किंवा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट करा, त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट हा कीटोनच असतो. बस कसं आपण बघू. सर्वांनी बघा ना व्यवस्थित.
फार सोपा आहे, फक्त आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचा. उदाहरणं पण भरपूर देतो तुम्हाला प्रॅक्टिससाठी, म्हणजे सराव होईल आपल्याला आणि प्रत्येक भाग व्यवस्थित लक्षात येईल. ओके, चला आपण जाऊ आता सेकंडरी अल्कोहोलकडे. आता सेकंडरी अल्कोहोलमध्ये कसं आहे बघा, मी रिॲक्शन करून दाखवतो, आपल्याला कळेल. RCH2 आहे का, कसं लिहू बघा, R CH R आणि OH हे आहे सेकंडरी अल्कोहोल. कोण आहे सेकंडरी अल्कोहोल? याचं आपण करू ऑक्सिडेशन. मग तुम्ही कुठलं घ्या, स्ट्रॉंग घ्या, माइल्ड घ्या, काय फरक पडत नाही. आपण घेऊ CrO3 क्रोमिक अनहायड्राइड. तुम्ही स्ट्रॉंग घ्या, माइल्ड घ्या, काही काय फरक पडणार नाही, प्रोडक्ट एकच येणार आहे, कीटोन. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यावर तयार होणारा प्रोडक्ट हा कीटोन कीटोन कीटोन. बस करो, कीटोन. तुम्हाला माहित आहे, आपण जेव्हा अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा आपण 2 हायड्रोजन काढून टाकतो. एक OH मधला काढून टाकायचं, एक अल्फावरचा काढून टाकायचं. OH ग्रुप ज्या कार्बनला जोडलाय तो झाला अल्फा, समजतंय. OH मधला एक H, अल्फावरचा एक H2O निघून गेला, लिहा इथं -H2O, आणि तयार झालं RCOR. आणि RCOR म्हणजेच कीटोन. RCOR म्हणजेच कीटोन. संपलं. अतिशय सोपी रिॲक्शन आहे. एक वाक्य लक्षात ठेवा बाबांनो, की या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला 2 हायड्रोजन काढून टाकायचे आहेत. त्याच्यापैकी एक हायड्रोजन हा अल्फा, एक हायड्रोजन OH मधला असावा, तर दुसरा अल्फा कार्बनवरचा असावा. एवढं कळालं की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांच्या सहज लक्षात येईल. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आपल्याला. ओके, बघा एक उदाहरण तोरली तुम्ही. CH3CH आहे का, OH आयसोप्रोपिल अल्कोहोल. का नाव याचं, आयसोप्रोपिल अल्कोहोल. याचं करू आपण ऑक्सिडेशन, आणि त्यासाठी वापरू आपण क्रोमिक अनहायड्राइड. स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तुम्हाला माहित आहे, अल्कोहोलचं आपण जेव्हा ऑक्सिडेशन करतो आपल्याला त्या ठिकाणी 2 H काढायचे, एक OH मधला आणि दुसरा अल्फावरचा. H2 निघून जाईल, CH3CO CH3 तयार झालं. इथे का -H2O CH3CO CH3. ह्याचं नाव आहे ॲसिटोन. काय नाव आहे, ॲसिटोन. अजून एक बघा उदाहरण. CH3 CH OH CH2 CH3O. इथं केलं आपण ऑक्सिडेशन, त्यासाठी वापरलं आपण CrO3, करा -H2O. इथं बघा मी तेच केलं, हो का. OH मधला एक H काढा, आणि हा अल्फा कार्बन आहे, ह्याच्यामधला एक H काढा, H2O निघून जाईल, उरलं CH3CO CH2 CH3. शॉर्टकट केलं, CH3CO CH2 CH3, आणि ह्याचं नाव आहे इथिल मिथिल कीटोन. झालं. अशी किती उदाहरणं आपण करू शकतो. तुम्हाला घरी करण्यासाठी उदाहरण देतो 2. बघा, हे एक उदाहरण करा. OH ऑक्सिडेशन CrO3. हे एक एक्झाम्पल आपल्याला घरी करता येईल. अजून एखादं उदाहरण बघा, जमते का आपल्याला. हे एखादं करा उदाहरण. हे एखादं करा एक्झाम्पल तुम्हाला घरी करण्यासाठी. ठीक आहे, अजून एखादं बघा. C2H5 CH OH C2H5 परत हे CrO3. हे तुम्ही घरी करू शकता. तर हे होमवर्कसाठी. अशा प्रकारे या ठिकाणी सेकंडरी अल्कोहोलचं आपण केलं ऑक्सिडेशन. एक वाक्य लक्षात ठेवा, टर्शरी अल्कोहोलचं सहजासहजी ऑक्सिडेशन होत नाही, कारण टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नसतो. टर्शरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नसतो, अल्फा हायड्रोजन नसतो, म्हणून इट इज डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज टर्शरी अल्कोहोल. तरी पण आपण जर हाय टेम्परेचर वापरलं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, म्हणजे ड्रास्टिक कंडिशन वापरल्या, तर त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होऊ शकतं. कसं होतं ते आपण बघू. ओके, बघा. थोडक्यात तो बी कन्सेप्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे तो बी कन्सेप्ट तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोप्या गोष्टी आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचा फक्त. ओके,
टर्शरी अल्कोहोलचं सहजासहजी ऑक्सिडेशन होत नाही. RCROH. तुम्हाला माहित आहे OH मधला एक H काढावा, हा अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बनवरचा एक H काढावा, पण H नाही. म्हणून या ठिकाणी टर्शरी अल्कोहोलचं सहजासहजी ऑक्सिडेशन होत नाही. परंतु आपण जर ड्रास्टिक कंडिशन वापरली, ड्रास्टिक कंडिशन आता ड्रास्टिक कंडिशन म्हणजे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, त्याचबरोबर टेम्परेचर वापरलं हाय, प्रेशर वापरलं हाय, अशा वेळेस होऊ शकतं अंडर ड्रास्टिक कंडिशन. कसं होतं बघा, एक उदाहरण करून दाखवतो फक्त एक. CS3 हां OH प्लस घ्या 4 ऑक्सिजन इन द प्रेझेन्स ऑफ CrO3 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. टेम्परेचर घ्या हाय टेम्परेचर. तुम्हाला माहीत आहे OH मधला एक H निघून जातो, हा पण निघून जातो, आणि याच्यामध्ये अल्फा कार्बन आणि बीटा कार्बन आहे का, हा CC बॉन्ड तुटतो. ह्याच्यामध्ये CH बॉन्ड तुटत नाही, CC बॉन्ड तुटतो. कारण अल्फा कार्बनवरती हायड्रोजन नाही ना, म्हणून हा CC बॉन्ड तुटतो. हा CS3 निघून गेला, हा H निघून गेला, H2O CO2 निघून जाईल. -CO2 -H2 लिहा, असू द्या. उरलं काय बघा, CS3 CO CS3. आणि पहिल्या स्टेपमध्ये आला कीटोन CS3 C डबल बॉन्ड O CS3 झालं. आता अजून रिॲक्शन होते, अजून आपण याचं करू ऑक्सिडेशन. 4 ऑक्सिजन. आता काय होतं, याच्यामध्ये परत कार्बोनिल कार्बन आणि कार्बनमधला बॉन्ड तुटतो आहे का, आणि ह्याचा ॲसिड तयार होतो, आणि ह्याचा पण ॲसिड तयार होतो, पण CO2 आणि H2 निघून जाते, आणि मग शेवटी तयार होतो CS3 C डबल बॉन्ड O OH, आणि तयार होतं कार्बोक्सिलिक ॲसिड. ह्याचं नाव आहे, कोणतं ॲसिड आहे, ॲसिटिक ॲसिड. हे कोण आहे, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हे ॲसिड. ओके, संपलं. तर ह्या सगळ्या रिॲक्शन लक्षात घ्या. अशा प्रकारे या ठिकाणी आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं, स्ट्रॉंग वापरला, 2 स्टेप रिॲक्शन, पहिल्यांदा अल्डिहाइड पुन्हा कार्बोक्सिलिक ॲसिड. माइल्ड वापरला, 1 स्टेप रिॲक्शन फक्त अल्डिहाइड. कीटोन सेकंडरी अल्कोहोलचं आपण केलं ऑक्सिडेशन. तुम्ही स्ट्रॉंग वापरा किंवा माइल्ड वापरा, कीटोन तयार झाला. आणि टर्शरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन सहजासहजी होत नाही, परंतु आपण जर ड्रास्टिक कंडिशन वापरली, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, त्याचबरोबर त्या ठिकाणी हाय टेम्परेचर प्रेशर वापरलं, रिॲक्शन होते. पहिल्या स्टेपमध्ये त्या ठिकाणी OH मधला बॉन्ड तुटतो आणि CC बॉन्ड तुटतो. पहिल्यांदा कीटोन तयार होतो आणि मग कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो. संपूर्ण रिॲक्शन्स आपल्या समोर आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.